चला आज करायचं आपल्याला व्हेज पुलाव. व्हेज पुलावच्या भाताची तयारी पहा. टमाटा घेतलेला आहे, बटाटा, कांदा, शिमला मिरची, वाटाणा, गाजर, कोथिंबीर, पुदिना, कांद्याची पात, फ्लावर, मॅगी मसाला, हळद, आलं लसणाची पेस्ट, खडा मसाला, मीठ, काजू आणि हे बासमती कोणते 120 तांदूळ, बासमती तांदूळ हे आणि हे तूप घेतले. चला पहिले काजू तळून घेऊ. पॅन तापत ठेवलाय, त्याच्यात तूप टाकून काजू तळून घेऊ. पहिले काजू तळून घेऊ. बारीक गॅस होतो. त्याच तेलामध्ये आपल्याला बाकीचं सामान भाजीपाला टाकून वाफवून घेऊ सगळं. चला काजू आपले हे झाले, काढून घेऊ. आता काजू तळून साईडला ठेवले. त्याच्यात पहिले तमालपत्र टाकून घेऊ. खडा मसाला तळून घेऊ पहिले. त्याच्यातच कांदा टाकायचा आपल्याला. कांदा असा लांब लांबच कापून घ्या. उभे चिरलेल्या मिरच्या 2-3, तुपच टाका भाताला. सगळे जिन्नस एक कटी भाजून घेतली. शिमला मिरची, वाटाणा, गाजर, बटाटा सगळं टाकून घेऊ. हे परतत आहे तेव्हा आपण तांदूळ धुवून घेऊ. चला आपल्याला तांदूळ धुवायचे. हे पाण्यात आहे ना, आता भिजत टाकू आपण. तांदळातलं पाणी काढून घेऊ सगळं. थोडं पाणी ठेवू. तसंच तांदूळ आपले मसाला आपल्या भाज्या परतोस तांदूळ पाण्यात भिजत तोपर्यंत मसाला फ्राय करून घेऊ. व्हेज पुलावचे भाजीपाला सगळा टाकलाय. एकसारखं परतून घेऊ आपण. त्याच्यात मीठ टाकून घेऊ. आलं लसणाची पेस्ट केली. चला त्याच्यावर झाकून ठेवून घेऊ. भाजी मस्त वाफेत शिजून घेऊ. मस्त वाफले. झाकण काढले मी. पुन्हा एकदा हलवून घेऊ. मस्त फ्राय झाले. तर त्याच्यात आपल्याला टाकायचं मॅगी मसाला, 1 चमचा हळद, हलवून घेऊया. आपले धुतलेले तांदूळ टाकून घेऊ. पाणी नितरून घेतलं मी. सगळं मिक्स करून घेऊ. छानपैकी हलवून झाले. चला त्यात टाकू आता पुदिना. आपण टाकू पुदिना, कोथिंबीर, पुदिन्याचे पानं, जाड कांदा पात. हे जे टाकायचे आपल्याला पाणी गरम करत ठेवलं होतं. काजू शेवटला टाकायचे आपल्याला. काजू तळून घेईले. पाणी लागताच टाका. आपलं तांदूळ भिजल्यामुळं भात पटक्यान
त्याच्यावर झाकण ठेवून मस्त बारीक गॅसवर शिजून घेऊ भात व्हेज पुलावा. चला मस्त 10 मिनिटात परत उघडून बघू. आता आपण एकदा परत हलवून घेऊ आपण. मग परत गॅसवर ठेवून बारीक गॅस करून. वाव, किती छान कलर आला. आता मस्त कलर आला आहे भाताला. आता फक्त आपल्याला 10 मिनिटं लागणार आहे. तर परत एकदा हलवून झाकण ठेवून बारीक गॅसवर मंद गॅसवर करू. आता आपण परत झाकण ठेवू. इथं कांद्याची पात घातली वाफ जाऊ नये म्हणून. चला 10 मिनिटांनी परत उघडून बघू. भात बारीक गॅसवर शिजून देऊ. छान झालंय. झाकण काढले मी एका हाताने. त्याच्यात काजू बी टाकले. मस्त व्हेज पुलाव झालाय. चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. चला आता मैत्रिणींनो, आपला व्हेज पुलाव तयार. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा व्हेज पुलावची रेसिपी कशी झाली. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. सगळ्यांना बाय बाय.